नमस्कार. मी कुणाची आई आहे, कुणाची बायको आहे, कुणाची मुलगी आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची मैत्रीण आहे, कुणाची ऑफिसमधली कलीग्ज आहे, कुणाची एम्प्लॉईज आहे. असा वेगवेगळ्या नात्यांमध्ये माझं अस्तित्व आहे. आणि माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत, आता जे नावं घेतलेले ते खूप चांगले आहेत. स्पेशली माझी आई, माझे भाऊ, माझे मिस्टर, माझी मुलगी, ऑफिसमधले माझे कलीग्स, आमचे सर, त्यांच्या मिसेस, त्यांची आई, परत मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते. माझे प्राणी, झाडं, पक्षी, ते रोज प्राणी, झाडं, पक्षी हे रोज येतात. एक दिवस जरी नाही आले किंवा तर मला खूप वाईट वाटतं. संडे आला तर का संडे आला? आता आपण त्यांना खायला देणार नाही, आपण त्यांना भेटणार नाही. ह्याचं पण एक वाईट वाटतं. म्हणजे एक प्रकारचं एक कनेक्शन झालेलं आहे. आणि मुक्या प्राण्यांवरचं जे प्रेम असतं ते अव्यक्त असतं, निस्वार्थी असतं. एक प्रकारची अटॅचमेंट असते. जे आपण रेग्युलर त्यांना खायला देतो प्राण्यांना वगैरे, तर एक दिवस जरी कोण दिसलं नाही तरी मन उदास होतं. कुठे गेलं? काय झालं? काळजी लागून राहते. आणि परत झाडांचं पण तसंच आहे. परत संडे असेल तर आपण आता त्यांचं झाडांना कोण म्हणजे आपण जे बाहेरचं घरातलं तर झाडांना सगळेच देतात. घरातल्या प्राण्यांना पण सगळेच खायला घालतात. प्राण्यांना, पक्ष्यांना वगैरे. पण बाहेरच्यांवर पण आपल्याला तेवढंच प्रेम करता आलं पाहिजे. कारण घरातल्यांचं आपण आहोत, पण बाहेरच्यांचं जगामध्ये कुणीच नाही आहे. तरी आता खूप लोकं त्यांना खायला देतात, प्यायला देतात, त्यांची काळजी वगैरे घेतात. हे बघून खरंच आनंद वाटतो. परत झाडांना पण बहुतेक पाणी वगैरे पण घालायचा प्रयत्न करतो. पण अजून थोडंसं सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे आणि त्यांची काळजी वगैरे घेतली पाहिजे. कारण ऊन वगैरे खूप आहे, तर जागोजागी पाणी कसं ठेवता येईल, म्हणजे बाकीच्या लोकांना पण त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. आपण खायला देतो किंवा पाणी पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी ठेवतो. पण त्यांना पण ते भेटलं पाहिजे असं समतोल साधून आपल्याला त्याच्यावर पण काम करता पण आलं पाहिजे. तर असं आहे हे सगळं. तर माझं अशीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही त्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. तर आता तर उन्हाळा आहे, आपल्याला एवढं जाणवतं त्यांचा तर जीव किती नाजूक आहे. जर आपण जर त्यांचं केअर केली तर देव आपली केअर करेल. आणि जे तुम्ही त्यांच्याबद्दल थोडा जरी खर्च केला तर देव आपल्याला तो सगळं रिटर्न करतो. देव कुणाचं ऋण ठेवत नाही. आणि आपण त्यांच्यासाठी जे करतो त्याचे ब्लेसिंग्स आपल्याला खूप चांगले लागतात. आपण जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा त्यांचे ब्लेसिंग्स आपल्याला प्रॉब्लेममधून बाहेर काढतात. हा माझा अनुभव आहे. तुम्ही जर असं करत असाल तर तुम्हाला पण तो अनुभव येऊन गेलेला असेल. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त त्यांची काळजी घ्या. आपल्याच्याने जेवढं चांगलं करता येईल, त्यांना पाणी ठेवणं, खायला ठेवणं, हे करा. बाकी काय पाहिजे त्यांना? तेच पाहिजे ना. हेच सांगायचं होतं. काळजी घ्या. बाय. टेक केअर.